नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या. रेणापूर तालुका आढावा बैठकीत आमदार रमेशप्पा कराड यांची सूचना. टंचाईच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. मंजूर असलेल्या रस्त्याची कामे जलद गतीने सुरू करा. स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळा बाजार खपवून घेणार नाही. कोट्यावधी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा उद्देश नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करून सफल करावा आणि विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या तक्रारी येणार नाहीत याची संबंधितांनी काळजी घ्यावी, अशी सूचना या बैठकीत आमदार रमेशप्पा कराड यांनी केली. रेणापूर तालुक्यातील विविध विकास कामाचा आढावा आमदार रमेशप्पा कराड यांनी रेणापूर येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी घेतला. या बैठकीस रेणापूर औसा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार प्रशांत थोरात, पंचायत समिती सभापती सौ मोनिका सूर्यवंशी, उपसभापती शरद दरेकर, रेणापूरच्या नगर अध्यक्षा श्रीमती शोभाताई अकनगिरे, गट विकास अधिकारी सुमित जाधव, उप अभियंता यशजी कुलकर्णी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता वाहेद देशमुख, गट शिक्षण अधिकारी कृष्णा भराडिया, महावितरणचे उप अभियंता काळे, तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर रेड्डी, बालविकास प्रकल्प अधिकारी उज्ज्वला देशपांडे, पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार लांडगे यांच्यासह महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, दशरथ सर्वदे, पंचायत समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर बैठकीत आमदार रमेशप्पा कराड यांनी विविध विभागातील कामकाजांचा आढावा घेतला. कामाची कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सांगून गौण खनिज उत्खननाची चोरून विक्री होत असेल तर त्यावर ॲक्शन घेण्यात यावी. कोट्यावधी रुपये खर्च करून त्या गावात नागरिकांना पाणीपुरवठा होत नसेल तर योजनेचा काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित करून संबंधितांनी त्यातील दोष अडचणी समजून घेऊन योजनेचा उद्देश सफल करावा असे बोलून दाखविले. स्वस्त धान्य दुकानातून खातेधारकांना धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. गोरगरिबांचे धान्य काळ्या बाजारात जाणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही असे सांगून आमदार रमेशप्पा कराड यांनी म्हणाले की शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, निराधारांच्या पगारी यासह विविध योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये. वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असून याबाबत खबरदारी घेऊन कोणाचीही अडवणूक आणि पिळवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आमदार रमेशप्पा कराड यांनी बैठकीत बोलून दाखवले. या बैठकीस लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, नागरिक उपस्थित होते. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.